लाइफ इंडिया टीव्ही न्यूज। भिवंडी महानगरपालिका हद्दीतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरील स्ट्रीट लाईटच्या खांबांवर लावण्यात आलेल्या एका खासगी विद्यापीठाच्या जाहिरात बॅनरवरून वाद निर्माण झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी पूर्व शहर प्रमुख गजेंद्र गुळवी यांनी हे बॅनर अनधिकृतपणे लावण्यात आल्याचा आरोप केलाय। गजेंद्र गुळवी यांच्या म्हणण्यानुसार संबंधित बॅनर योग्य पद्धतीने बसवण्यात आलेले नसून काही बॅनर रस्त्याच्या दिशेनं लटकताना दिसत आहेत। त्यामुळे उड्डाणपुलावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले। या प्रकरणी त्यांनी भिवंडी महानगरपालिकेनं या बॅनरला परवानगी दिली आहे का, तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि स्ट्रीट लाईटच्या खांबांवर जाहिरात फलक लावण्यासाठी आवश्यक नियमांचं पालन करण्यात आले आहे का, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे। नियमांचं उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशीही त्यांनी मागणी केली। सर्वांना जय महाराष्ट्र। आज आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर आहोत आणि तिकडनं आले तर राजीव गांधी उड्डाणपूल असे दोन्ही ब्रिज जे आपल्या याला एकामेकाला जोडलेले आहेत। परंतु अनेक दिवसांपासून मी पाहतोय की हे जे शासकीय जी मालमत्ता आहे, हे खांब आहे, त्याच्यावर आपण पाहू शकता हे युनिव्हर्सल बिल्डरने हा अनधिकृत बॅनर लावलेला आहे। असे प्रत्येक खांबावर असे बॅनर लावलेले आहेत। काही बॅनर रस्त्यावर आडवे आलेले आहेत, तुटून आडवे आले आहेत आणि ते कमीत कमी 2 ते 3 फूट रस्त्याच्या मध्ये आलेले आहेत। याच्याने काय होतो, या मोठ्या गाड्या चालतात आणि त्याच्याबरोबर टू व्हीलरवाले सुद्धा चालतात। तर पहिलाच हा रस्ता अरुंद आहे, आपण पाहू शकता इथून 2 गाड्या सुद्धा पास होत नाहीये। परंतु या लोकांची मुजुरी बघा आपण की यांनी हे असे बॅनर लावून जनतेच्या जीवाशी खेळतात। अनेक ऍक्सिडेंट या ब्रिजवर झालेले आहेत। याच्यातून जवळजवळ 30 ते 40 ऍक्सिडेंट झालेले आहेत। त्याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 12 लोक इथून खाली पडून त्यांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। याला जबाबदार फक्त आणि फक्त हे जे बॅनर लावतात ना, ही लोक आहेत। कारण या बॅनरकडे लक्ष वेधला जातो आणि जो ड्रायव्हर आहे किंवा बाईक चालक आहे त्याचं लक्ष इकडे गेल्यानंतर लक्ष विचलित होतो आणि पुढे जाऊन कुठेतरी एखाद्या दुसऱ्या गाडीला धडक देतात किंवा ब्रिजला धडक देऊन खाली पडतात। तर याला कारण फक्त आणि फक्त हे जे बॅनर लावतात हे बिल्डर आणि राजकीय नेते। जरी एखादा नेता यायचा असेल भिवंडीमध्ये तरी सुद्धा असे खांबांवर बॅनर लावले जातात। हे बॅनर अधिकृत नसताना अनधिकृत ते लावतात आणि लोकांच्या जीवाशी खेळतात। तर माझा प्रशासनाला एकच आहे की यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। धन्यवाद। मी भिवंडी महानगरपालिकेला एकच आवाहन करेन, आयुक्तांना एकच आवाहन करेन की यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आपल्या पद्धतीने यांना अद्दल घडवेल किंवा यांच्यावर काय करायचं ते करेल। आंदोलन करायचं झालं तरी सुद्धा आम्ही करू, कारण हे लोकांच्या जीवाशी खेळतात। जर यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर पुन्हा एकदा सांगतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या स्टाईलने यांना उत्तर देईल। येतात किती आत लावला आहे बॅनर। तर हे बघा, हे असे बॅनर लावले गेले हवेने असे पुढे जातात आणि हे ड्रायव्हर आपले टू व्हीलरवाल्यांना डोक्याला लागला किंवा काय झालंय, अपघात नाही का होणार आहे। तर याला नक्कीच आपण सर मला सांगायला खूप अत्यंत दुःख वाटते की गेल्या वर्षी राहुल तरे नावाचे अंजूरचे आपले एक बंधू होते, ते सुद्धा या ब्रिजवरून खाली पडून त्यांचा सुद्धा मृत्यू झाला होता। आणि त्याच वेळे मी ॲक्शन घेऊन भिवंडी महानगरपालिका असो, MMRDA म्हणजे बृहमुंबई महानगरपालिका असो आणि आपले ठाणा आयुक्तालय येथे सुद्धा माझे लेटर देऊन त्यांच्याकडून एक मागणी केली होती की ह्या भिंतीचा कठडा जो आहे फार कमी आहे, याच्यामुळे ॲक्सिडेंट झाला की व्यक्ती डायरेक्ट खाली पडून त्यांचा मृत्यू होतो। तर मी आता सुद्धा त्यांना स्मरणपत्र सुद्धा दिलं आहे की कृपया ह्या ब्रिजला
आपण संरक्षण जाळी लावा किंवा मजबूत पत्रे मारा. त्याच्याने ऍक्सिडेंट जरी झाला तरी एखादी व्यक्ती खाली पडणार नाही. कारण आतापर्यंत जेव्हापासून हा ब्रिज झालाय त्या ब्रिज झाल्यापासून आतापर्यंत कमीत कमी 10 ते 12 व्यक्ती वारले आहेत. तर कृपया माझी शासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर ह्या ब्रिजला कठाडा तरी वाढवावा किंवा याला सुरक्षा जाळी लावावी, अन्यथा इथे पत्रे मारावे, जेणेकरून नागरिकांचा कोणत्याही प्रकार वरून खाली पडून मृत्यू होणार नाही. धन्यवाद.